नमस्कार, मी ताजुद्दीन परकार आणि आपण पाहत आहात आज की बात ताज के साथ। रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील पेवे गावावर आज निसर्गाचा मोठा कहर कोसळला आहे। अचानक आलेल्या जोरदार वादळी वाऱ्यासह चक्रीवादळामुळे गावातील अनेक घरांवर मोठमोठी झाडे कोसळली असून शेतकऱ्यांच्या आंबा बागायतींचे प्रचंड नुकसान झाले आहे। पेवे गावातील प्रगतशील शेतकरी श्री बशीर अब्दुल गफूर परकार यांनी दिलेल्या माहितीनुसार आज सायंकाळच्या सुमारास आलेल्या चक्रीवादळामुळे संपूर्ण परिसर हादरून गेला। वादळी वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की अनेक जुनाट तसेच मोठी आंब्याची झाडे अक्षरशः उन्मळून पडली। काही झाडे थेट घरांवर कोसळल्यामुळे घरांचे मोठे नुकसान झाले आहे। याशिवाय जनावरांच्या गोठ्यांवर देखील झाडे पडल्याने गोठ्यांचे नुकसान झाले असून अनेक ठिकाणी पत्रे उडून गेली आहेत। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही, मात्र आर्थिक फटका अत्यंत मोठा बसला आहे। विशेष म्हणजे सध्या आंबा हंगाम सुरू असताना झाडांवरील मोठ्या प्रमाणात कच्चे आंबे जमिनीवर पडले आहेत। अनेक वर्षे जपलेल्या बागायती काही मिनिटात उद्ध्वस्त झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। पेवे गावातील अनेक शेतकऱ्यांच्या बागायतीमध्ये मोठमोठी झाडे कोसळल्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे। चक्रीवादळामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून शेतकरी हतबल झाले आहेत। स्थानिक नागरिकांनी प्रशासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी केली आहे। चक्रीवादळानंतर गावातील दृश्य अत्यंत भयावह झाले असून रस्त्यांवर पडलेली झाडे, उद्ध्वस्त झालेल्या बागायती आणि जमिनीवर पडलेले आंबे ही चित्र शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आणणारी आहे। दरम्यान हवामान खात्याने पुढील काही तासांतही जोरदार वारे आणि पावसाचा इशारा दिला असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे। या संकटातून पेवे गावातील शेतकरी लवकर सावरावीत हीच अपेक्षा। कॅमेरामनसह मी ताजुद्दीन परकार, आज की बात ताज के साथ।